छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, मनपा आयुक्त अमोल येडगेंचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेच्या पाईपलाईनच्या हायड्रॉलिक टेस्टवरून प्रशासनात मतभेद, निविदेनुसार चाचणी अनिवार्य असल्याचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून स्पष्ट। विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेशासाठी आलेला 3,48,85,000 रुपयांचा निधी शासनाकडे परत गेला। जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांनी उधारीवर गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वाटप केले होते, त्यामुळे आता वितरकांकडून पैशांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधील कृष्णेश्वर मंदिरात श्रावण सोमवारी व्हीआयपी दर्शन बंद, होणारी गर्दी लक्षात घेता निर्णय। छत्रपती संभाजीनगरात खड्ड्यांमुळे मनपा आयुक्तांची अधिकाऱ्यांना झापलं, ड्रेनेज आणि गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले रस्ते तातडीने पूर्ववत न करणाऱ्या एजन्सींवर कठोर कारवाईचा इशारा। अत्याधुनिक पॉटहोल मशीनचा प्रभावी वापर का होत नाही, असा सवाल। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण अपहारातील 29 लाख भरा, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे आदेश, न्यायालयाने दिली आठवड्याची मुदत। कोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत म्हणणे मांडा, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने महापालिकेला दिले आदेश। अमरावतीच्या जुना धामणगावात वेळात पाटबंधारे विभागात अधिकाऱ्यांची गैरहजेरी, कामं कशी होणार म्हणत शेतकरी संतप्त। राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांविरोधात 5 कोटींच्या मानहानीचा दावा, सोलापुरातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गायकवाडांकडून दावा दाखल। एमआरपीपेक्षा ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे वसूल केल्याचा आरोप, अंधेरीतील 7 बंगला परिसरातील घटना। स्प्राईट 750 ml बॉटलसाठी 35 रुपयांऐवजी 50 रुपये घेतल्याचा ग्राहकाचा दावा। कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी यंदाही शिवसेना एक्सप्रेस, शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासियांसाठी खास भेट, शिवसेना एक्सप्रेसमधून करता येणार मोफत प्रवास। 12 सप्टेंबरला दादर ते कुडाळपर्यंत शिवसेना एक्सप्रेस धावणार। ठाणे जिल्ह्यातील भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारा, भाजपा आमदार निरंजन डावखरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। भटक्या कुत्र्यांच्या दहशतीने ठाणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। भंडाऱ्याच्या मोहाडी नगरपंचायतच्या उपाध्यक्षपदी मनीषा गायधने यांची निवड, सचिन गायधने यांच्यावरील अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर 13 ऑगस्टला उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया। 600 कोटींच्या एमआरडीपी प्रकल्पाची वर्क ऑर्डर देण्याचा महासभेत निर्णय, सत्ताधारी आणि विरोधकांचाही महासभेत गोंधळ, तर भाजपकडून प्रकल्पाला वर्क ऑर्डर देण्याचा विषय सर्वानुमते मंजूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।